गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC। प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा आणि गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा। कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर। या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC। RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा। तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा। आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76। अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी जसा। अष्टविनायका तुझा महिमा कसा, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया। मंडळी नमस्कार, मी तुम्हा सर्वांचा लाडका आप्पा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये। सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात। तर मंडळी, वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जाऊन त्यांच्या गणेशाचं दर्शन घेत त्यांच्याशी गप्पांचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत। आज मी आलेलो आहे मंडळी ते श्रीमान सुहास लक्ष्मण आभाळे, साई समृद्धी इंडस्ट्री आणि त्यांचा मुरमुरे फॅक्टरी असा व्यवसाय आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवती सौ ज्योती सुहास आभाळे या SMBT डेंटल कॉलेजमध्ये डेंटल हायजिनिस्ट म्हणून काम पाहत आहेत। तर मंडळी, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आज एक वेगळा आनंद आपल्याला मिळणार आहे। सुरू करूयात आजच्या गप्पांना। नमस्कार सर। नमस्कार। मी आहे आप्पा आणि आपल्याला या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मारायच्यात मनसोक्त मनमोकळ्या गप्पा। तर आपला हा गप्पांचा कार्यक्रम सुरू करूयात। तर नमस्कार सर। नमस्कार। तर आपला हा गणेशोत्सवाचा हा माझा बाप्पा विशेष कार्यक्रम मी आहे आप्पा मारायच्यात आपल्याला मनमोकळ्या गप्पा आणि सुरू करूयात आपल्या या गप्पांचा मनमोकळा कार्यक्रम। तर आपलं सर्वप्रथम सी न्यूज मराठीच्या या कार्यक्रमात मी स्वागत करतो। गणेश उत्सवाच्या आपल्या संपूर्ण कुटुंबाला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। सुरू करूयात गप्पांना। सुरुवातीला सर्वांची ओळख आपण करून द्यावी। हे माझे वडील आहेत लक्ष्मण सुखदेव आभाळे, त्यानंतर शेजारी बसलेले आहेत ते माझ्या आई आहे लताबाई लक्ष्मण आभाळे, त्यांच्या शेजारी बसले ते चिरंजीव आहे माझे ओंकार सुहास आभाळे, त्या माझ्या लहान बहिणी आहेत वनिता बाजीराव सातपुते, त्यानंतर इकडनं माझ्या शेजारी बसले आहेत त्या माझ्या मिसेस ज्योती सुहास आभाळे, आणि तिकडनं माझी मुलगी कन्या बसलेली आहे ती समृद्धी सुहास आभाळे। अच्छा, समृद्धीच आहे नाही का आपल्याकडे। तर आता गप्पांना सुरुवात करूया। ही फॉर्मल सगळ्यांची ओळख झालेलीच आहे। एकूणच आपला बालपणापासून ते आत्तापर्यंतचा हा एक प्रवास आहे, त्याची थोडक्यात आम्हाला जर माहिती कळली तर आणखी त्यात आम्हाला मजा येईल। मी तसं प्रॉपर आम्ही राहणारे मडी खुर्द तालुका कोपरगाव, पण आमचे वडील सर्व्हिसला भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यामध्ये सर्व्हिसला होते। ते सर्व्हिस निमित्त संगमनेरला आले आणि त्यानंतर आमच्या आईचं जे आजोळ आहे
ते मालदडचं आहे, मंजुळा आजी नवले म्हणून. त्यांच्या याच्यामुळंच आम्ही संगमनेरला इथं आलो. आणि आमचे वडील साखर कारखान्यामध्ये सर्व्हिस करत होते. सर्व्हिस करता करता मग नंतर मी लहान होतो. लहान असताना मी प्रथमतः अमृतनगरमधील एक मराठी शाळेत 4थीपर्यंत शिक्षण घेतलं. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी 5वी ते 10वी ही महात्मा फुले घुलेवाडी येथे शिक्षण माझं पूर्ण झालं. त्यानंतर 11वी 12वीला मी सह्याद्री बहुजन जी आपली संस्था आहे सह्याद्री कॉलेज, इथे माझं 12वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर मला इंजिनिअरिंगला मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं अमृतवाहिनीला. तिथं मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्टडी पूर्ण केला. आणि त्यानंतर मी एक 10-12 वर्ष सर्व्हिस केली. स्टील प्लांटमध्ये जॉब केला. जॉब केल्यानंतर 10-12 वर्ष झाल्यानंतर मला असं वाटलं का आता आपण स्वतःचं काहीतरी, त्याच्यातून मी नोकरीतून बरंचसं काही मला शिकायला भेटलं होतं. बिझनेसचा जो स्टडी होता माझा तो मला त्यातून अनुभवायला भेटला. कारण मी तिथं सेल, परचेस, ऑल ओव्हर डिपार्टमेंट, बँकिंग क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या कंपनीमध्ये असताना. त्याच्यामुळे मला तो तिथला अनुभव होता हा माझ्या बऱ्यापैकी चांगला प्रकारचा अनुभव मला मिळालेला होता. आणि मग मला असं वाटायचं का आता आपण ही नोकरी ही केव्हर करायची का, किंवा त्या नोकरीमध्ये आपल्याला आपलं जे स्किल आहे ते आपल्याला डेव्हलप करता येणार नाही स्वतःला. तर आपल्याला जर काहीतरी स्वतःला बनायचं असेल, डेव्हलप करायचं असेल, तर आपण स्वतःचा काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा चालू केला पाहिजे. त्यासाठी मी 2011मध्ये संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतमध्ये प्लॉट घेतल्यानंतर तिथं सुरुवातीला कंपाऊंडचं काम चालू केलं. पण बिझनेस काय करावा याचे भरपूर माझ्या मागे हे होती. आपण स्टील प्लांटमध्ये उद्योग व्यवसाय केलेला आहे, म्हणजे काम केलेलं आहे. आणि आता नेमकं आपण स्टीलमध्ये उतरावं का अजून दुसरे वेगवेगळे काही प्रोडक्ट करावे, त्याच्यामध्ये माझी हे चालली होती सर्च चालला होता बरेच दिवस. तुमचा हा जो व्यवसायाचा जो भाग आहे, इंडस्ट्रीचा जो भाग आहे, त्याच्याबद्दल तर नक्कीच आपण जाणून घेणार आहोतच, त्याच्याबद्दल बोलूयात आपण नंतर. पण आता मुळात आपण बालपणाकडनं पुन्हा एकदा येताना, बालपण आपलं कसं होतं, म्हणजे अगदी आनंदात होतं? बालपण एकदम तसं आनंदात होतं. पण त्या टायमाची जी परिस्थिती होती, वडील आमचे कारखान्यात सर्व्हिसला असताना जेमतेम परिस्थिती होती. कारखान्याच्या चाळीमध्ये आम्ही राहत होतो. आणि त्या टायमाला पगार वडिलांना एवढा नव्हता. पण आम्ही 5 भावंड होतो, 2 भाऊ 3 बहिणी. आणि मी 2 बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. माझा 3रा नंबर. त्यानंतर माझ्या पाठची एक बहीण आणि त्याच्या पाठचा माझा एक लहान भाऊ. असे आम्ही टोटल 5 व्यक्ती होतो. पण वडिलांना एवढा पगार नसल्यामुळं फार काटकसरीचे दिवस होते. त्या दिवसामध्ये आम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे चांगला अनुभव आहे का काटकसर करून आमच्या आईने आम्हाला कसं घडवलं हे आम्हाला चांगलं आठवतं. का 3-4 हजार पगारामध्ये मुलांचं शिक्षण करायचं, त्यानंतर घर चालवायचं, बाकीचे बी सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज मुलांच्या पूर्ण करायच्या एवढ्या सोप्या नव्हत्या त्या करणं. म्हणजे फार अवघड परिस्थिती होती. म्हणजे मला आठवतं आमचे वडील आमच्या आईला दर गुरुवारच्या बाजारला त्या टायमाला 15 रुपये द्यायचे. त्या 15 रुपयामध्ये आमच्या आईने हप्त्याचा बाजार भाजीपाला घेऊन आमचा खाऊसुद्धा त्याच्यात आणायचा. एवढं नियोजन काटेकोर नियोजन आमच्या आईचं असायचं, वडिलांचं असायचं. कारण वडिलांचा बी एकदम हिशोबी कारभार होता पहिल्यापासून. जो पगार यायचा त्याच्यातून मुलांचे शिक्षण झाले पाहिजे, सगळ्या मुलांच्या हौसा झाल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी करायच्या. आणि त्याच्यातून घर प्रपंच शिक्षण बी मुलांचे झाले पाहिजे. या सगळ्या गोष्टींक त्यांचं दूरदृष्टी होती. त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला 5ही भावंडांना शिकवलं. माझ्या बहिणी पण त्या टायमाला कमीत कमी ग्रॅज्युएशन 12वीपर्यंत. मोठ्या बहिणीची तर 12वी झाली, नंतर तिचं लग्न झालं. दुसऱ्या बहिणीचं पण ग्रॅज्युएशन झालं, तिसऱ्या बहिणीचं पण ग्रॅज्युएशन झालं. म्हणजे एवढं याच्यामध्ये एकंदर म्हणजे त्यांनी दिलेले संस्कार आणि तुम्ही पाहिलेली ती सगळी परिस्थिती याची जाणीव. हा मी विषय काय करतो माहिती आहे का, की हा जो आपण तुम्ही प्रकार सांगितला ना की 15 रुपये बाजारासाठी मिळायचे, आता तुमच्या मुलांना सांगून बघा बरं, तर त्यांना ते खरंच वाटत नाही. म्हणजे इतका तो 2 पिढ्यांमध्ये फरक पडलेला आहे. आणि आपला बालपणीचा गणेश उत्सव वगैरे आठवतो आपल्याला? बालपणीचा आता आम्ही साखर कारखान्यावर राहायला असल्यामुळे साखर कारखान्यावरती गणेश उत्सव म्हणजे हा फार मोठा उत्सव मानला जात होता. त्या टायमाला 10 दिवस पूर्ण तिथं संगमनेर साखर कारखान्यावरती अमृत सांस्कृतिक मंडळ म्हणून एक मंडळ आहे त्यासाठी स्पेशल, का जिथं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी आणि हे सगळे प्रोग्राम अरेंज करण्यासाठी कामगारांनी स्वतःची एक छोटीशी हे काढलेली आहे सांस्कृतिक मंडळ. त्याच्यामध्ये 10 दिवस पूर्ण प्रोग्राम असतात. त्यामध्ये स्वतः कारखान्याकडनं काही निधी आणि कामगारांच्या स्वतः वर्गणी काढून तो प्रोग्राम केला जातो. तर त्या 10 दिवसामध्ये इतका आनंद उत्सव असायचा कारखान्यावरती का. आणि प्रत्येकजण आमच्या गल्लीमध्ये सुद्धा आम्ही प्रत्येकजण मंडळ स्थापन करायचो. प्रत्येक गल्लीत मंडळ असायचं. त्या मंडळासाठी लागणारी सगळी व्यवस्था साखर कारखाना आम्हाला
द्यायचा, व त्यासाठी पत्र्याची शेड लागेल, करायची असेल, काय असेल ते सगळी व्यवस्था, पण मंदिराची जी स्ट्रक्चर असेल ते सुद्धा कारखान्याकडनं आम्हाला मिळायचं. ताडपत्र्या म्हणा, सगळ्या म्हणा, पत्रे म्हणा, सगळी व्यवस्था मिळायची. आणि त्या काळामध्ये कारखान्यावरती जो उत्साह चालायचा 10 दिवस, तर असं वाटायचं का असं म्हणजे तो संपूच नाही 10 दिवस. कारण त्या काळामध्ये मग आता संपूच नाही, मला असं वाटतं तुमचं बोलणं ना संपूच नाही, ते मी ऐकत राहावं असं मलाही वाटतं. तुम्ही फार इंटरेस्टिंग बोलता राव तुम्ही, म्हणजे मला फार आवडतं. तर आता जर तिकडे ताईंकडे जातो, तुमच्याकडे गप्पा मारणार आहेत, आता थोडंसं त्यांच्याकडनं ऐकून घेऊयात. ताई, स्वागत आहे आपलं. घ्या एखादा उखाणा वगैरे छान असा. आशीर्वादाची फुले वेचावी वाकून, सुहासरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. पुन्हा घ्या बरं जरा मोठ्याने. आशीर्वादाची फुले वेचावी वाकून, आशीर्वादाची फुले वेचावी वाकून, सुहासरावांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान राखून. वा 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 वा, छान छान छान, मस्त मस्त मस्त. एका इकडनं टाळ्या वाजल्या म्हणजे ते छानच आहे. तुमच्याशी आणखीन खूप काही गप्पा मला मारायच्या आहेत, मारणंच आहे. पण मंडळी, कशी झाली ना एपिसोडची सुरुवात, भागाची सुरुवात, अगदी दणकानं. माणूसच दणका आहे, एकदम फर्स्ट क्लास बोलणारे आणि मोगळे डागळे बोलणारे माणसं आपल्याला आवडतात. आणि आता नेमकं ताईंशी गप्पा मारायला सुरुवात केली. पण मंडळी, आता वेळ झाली आहे विश्रांतीची. आपण पाहत आहात आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. भेटूयात विश्रांतीनंतर. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी. गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात, RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती. बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो. बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत. योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ, टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात, RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट. पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. नमस्कार मंडळी. तर विश्रांतीनंतर मी आप्पा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC, बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. तर विश्रांतीच्या आधी या ठिकाणी आभाळे परिवाराशी गप्पा मारण्याचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सरांशी गप्पा मारल्यात, ताईंशी गप्पा मारत होतो. आणि ताई, विश्रांतीच्या आधी आपल्या गप्पांना सुरुवात झालेली आहे. उखाणा छान झालेला आहे. तर काय आपल्या परिवाराबद्दल थोडक्यात सांगाल? मिस्टर, त्यांचं हे तर त्यांनी आता इंट्रोडक्शन करून दिलं आहे तुम्हाला की फॅक्टरी वगैरे आहे. सासरे सहकारी साखर कारखान्यामध्ये होते. सासूबाई हाऊसवाईफ आहे. मुलगा 12वीला शिकतो आहे आता. ताई अंगणवाडीच्या शिक्षिका आहे. आणि ही मुलगी BSc हे करते, BCA. वा ताई, छान. तुमच्याशी गप्पा मारून आनंद वाटला आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाची एक वेगळीच गप्पा मारण्याची मजा आहे. आता आपल्या कन्येकडे जातो. बेटी धन की पेटी होती है, तो धन की पेटी से बात करना चाहिए. हसते पण खूप छान, गोड असतेच. नाव काय जवळ तुझं? समृद्धी आभाळे. समृद्धी. अच्छा, तू आल्यापासूनच समृद्धी या घरात आली असणार आहे एवढं नक्की. आणि म्हणूनच समृद्धी नाव दिलेलं असणार आहे. बरोबर आहे ना? वा, ते का आजीकडनं आलं म्हणजे एकदम ओके. तू काय करतेस? BCA सायन्सला आहे, सेकंड इयरला. काय मग सांगशील आपल्या मम्मी पप्पांबद्दल? का आई बाबा काय म्हणत असते? मम्मी पप्पा बोलले म्हणजे ते हेल्पफुल आहे खूप. म्हणजे प्रत्येक गोष्ट मागितली तरी ते देता लगेच. म्हणती नाही की नको काय काय का जिथं चुकन तिथं बोलतात ना. आणि मग आजी आजोबा पण छान आहे, प्रेमळ आहे. भाऊ? तो पण छान आहे. आत्या पण छान आहे.
आत्याकडे पण विचारलं पाहिजे ना. गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे घरात, कसं काय छान वाटतंय ना? हो छान वाटतंय. आणखीन काय बोलायचं आहे तुला? ठीक आहे, मग आत्याशी बोलू. हां, आता मी जातो मग आत्यानिशी गप्पा मारायला. हां ताई नमस्कार. नमस्कार. आपलंही स्वागत आहे. गप्पांना सुरुवात झालेली आहे. तुम्हालाही शुभेच्छा आहेत. आपल्या परिवाराबद्दल, आपल्या भावाबद्दल एकूणच आपल्या काय भावना आहेत त्या व्यक्त करा जरा. माझा भाऊ एक होतकरू हे होता. लहानपणापासूनच त्याला खूप मेहनतीची आवड होती आणि लहानपणापासून त्यांनी मेहनतच केली. गावी शेतीत जायचा गाडी सायकलवर आणि त्यांनी तर प्रवास तिथून सुरुवात केली. आणि त्याची म्हणजे सगळ्या आमच्या घरामध्ये तो एक आमच्यासाठी देव माणूस. सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांना हेल्पफुल आहे. सगळ्यांना मदत करत असतो. काही अडीअडचणींना सगळ्यांना हेल्प करत असतो. म्हणजे वेळेला आम्हाला असं टेन्शन येत नाही का तो आमच्यासाठी देवासारखा धावून येतो. आपल्या मागे खंबीर हो उभा हा कर्तृत्वान आहे. आणि माझी वहिनी पण एक खूप छान म्हणजे सून आहे त्या घरातली. आमच्यासाठी एक बहिणीसारखी आहे. बालपण कसं गेलं आपलं भाऊ बहिणीचं? बालपण खूप छान होतं आमचं भाऊ बहिणींचं. हो ना, मजा आहे. मजा यायची खूप. आणि आम्ही असं कधी हे नाही केलं, असं म्हणजे असं चांगलं याच्यात राहिलो, असं आनंदित राहिलो. म्हणजे भांडणं वगैरे नाही झाली? भांडणं व्हायचे पण ते असं तात्पुरतं छोटंसं हे असायचं. हां, तसं मजा येत नाही ना. तुम्हाला काय एखादं गाणं बिणं येतं? नाही. गाणं बिगाणं येतो? डोळे का म्हणून भरून आले ग ताई? नाही, ते भाऊ आमचं सांगत होता ना आमची हिस्ट्री, त्यावेळेस खूप जुना आठवण निर्माण. ही गप्पांची ना काय म्हणतो आपण वैशिष्ट्यच हे असतं की गप्पा मारताना आम्ही भेळ खूप म्हणजे आई आणायची आमची त्या बाजारपेठून. त्यावेळेस ती भेळ आम्ही प्लेटीने सगळ्यांना असं मापात वाटायचं. ते काळ आठवलं. ते आठवला आणि तो काळ आठवणं फार गरजेचं आहे. शाळेत खूप सगळेच 5ही भाऊ आम्ही हुशार होतो शाळेत आणि आदर्श पण होतो. वा वा वा, छान छान. चला एखादं होऊ द्या उखाणा वगैरे. गळ्यातील मंगळसूत्र सौभाग्याची खून, बाजीरावांचं नाव घेते सातपुत्यांची सून. क्या बात आहे. वा 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 वा, छान 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 छान. आता जाऊयात चिरंजीवांकडे. नमस्कार. नमस्कार. हां, नाव सांग. ओंकार सुहास आभाळे. काय मम्मी पप्पांबद्दल काय म्हणशील? आपल्या गणेशोत्सवाबद्दल घरातल्या काय सांगशील? बोलू पा. तसे मम्मी आणि पप्पा चांगले आणि मदतफुल आहे आणि शिक्षणात सुद्धा खूप मदत करत्या. आणि ते मदत करतात, तू त्यांना करतोस का काही मदत, असं मला हे विचारायचं. टेन्शन नाही घेऊन असा हसत खेळत आपला कार्यक्रम आहे. हा म्हणजे घरकामात मदत वगैरे ते पण ते फार महत्त्वाची असते की नाही? नाही, छान छान. आता आजीकडे येतो. आजी या. हां नमस्कार. बोला की आता. हां बाया, थँक्यू. हां, मला काही बोलता येत. त्याला काय बोल. आपल्या घरात कसं आहे, पोराबद्दल काय वाटतं आपल्याला? पोराचं एकंदर सगळं यश पाहून. पोराचं काय, पोराच्या जीवावर सगळं जीवाने. हां ना, पोराचं बालपण आठवलं का? आठवतं ना. एवढा एवढा होता तसा काम करतो. कोणत्या कामात घाला का तो करूनच येणार. काय ना, एकंदर सगळं आपलं कुटुंब सुखी आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं. गणपती आपल्या बाप्पा घरात बसलेत. कसे होते लहानपणी? ते कसे होते? खोडकर बिडकर होते काय? हा होता ना, खोडकर होता. शाळेत गेला तर स्टेजवर जाईन, उड्या मारीन, इकडं तिकडं. खोडकर होता ना. हां, थोडंफार खोडकर पाहिजे. आज सगळं आठवलं नाही, मजा ये. असे सगळं आठवले की खूप मजा येते. आणखीन काय बोलायचं आहे आपलं आमच्या दादांबद्दल? त्यांनी खूप कष्ट केले. एवढ्यात एवढं सगळं घरचं थोडंशी शेती होती, ती भावांना देल होती वाट्यानी. यायचं धान्य धुन्य थोडंफार, काही हे काही ते काही मदत करून तेवढ्यात तेवढं केलं आम्ही. पुढं झालं त्यांच्या नशिबाने. तुमच्या आशीर्वादाने सगळं ज्या काही गोष्टी झाल्या. जिद्दी होतो आम्ही तसं. त्याने आणून द्यायचं, आपणच सांभाळायचं. ठीक आहे, मी पुन्हा दादांकडे आता जाणार आहोत. या घराचं खरं तर आपण म्हणूया की वटवृक्ष आणि या सगळ्या पारंब्या आहेत, त्या वटवृक्षाकडे आपण आता वळणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. गणपतीच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. आणि आता ह्या गप्पांचा अंदाज तर तुम्हाला आला, गप्पा सुरू झाल्यात. काय आठवतं आहे आपल्याला त्या मुलांचं बालपण, त्या काळातला गणेश उत्सव, आपल्या या कुटुंबाविषयी आपल्याला काय बोलायचं असेल तर नक्कीच त्या भावना व्यक्त करा. त्यावेळेस आता परिस्थिती थोडी हे होती, पण कारखान्यामुळे सर्व व्यवस्थित चाललं होतं. तर कारखान्यात सामुदायिक सगळ्या गोष्टी होत होत्या, त्यावेळेस सगळं व्यवस्थित चालत होतं.
मुलं बी सर्व चांगले होते आणि माझे संस्कार त्यांच्यावर चांगलेच होते. प्रत्येक मुलावर लक्ष उजून घरच्या माणसाला कायम विचारित राहायचं, मुलं शाळेत जातात का नाही, अभ्यास करता का नाही, हे सर्व ड्युटीवरून आल्यावर मी चौकशी करायचं. ड्युटीवर जाते वेळेस सांगून जायचं की चांगलं अभ्यास वगैरे, पोरं काय करताय काय नाही याच्यावर लक्ष ठेवायचं. कायमचं माझं याच्यावर लक्ष होतं, माझी ड्युटीवर लक्ष आणि पोरावर आहे लक्ष. पोरं व्यवस्थित शाळेत जाणं येणं अभ्यास करणं याच्यावर जास्त लक्ष होतं. पण पोरंही बी चांगलेच झाले. दोन्ही पोरं एकाने मेकॅनिकल केलं लहान मुलांनी, अरे वा, डिप्लोमा आहे मेकॅनिकल, हायाने मेकॅनिकलच केलं. दोन्ही पोरं चांगले. तिन्ही मुली व्यवस्थित होत्या. तिन्ही मुली, पहिली मुलगी 12वी पास झाली, मग लग्न केलं. दुसरी मुलगी ग्रॅज्युएट झाली, तिचं लग्न केलं. आणि तिसरी मुलगी ती बी ग्रॅज्युएट झाली, तिचं लग्न केलं. दोन्ही सुकेवाडीला दिल्या 2 मुली, एक तळेगावला दिली. एकंदर सगळं समाधानी आहात. जावई चांगले भेटले, सर्व व्यवस्थित, माणसं सगळे चांगले भेटले. मुली चांगले आहे, आपले संस्कार चांगले आहे त्यांच्यावर, त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडं आशा बी करते नाही अजूनपर्यंत बी. 4 पैशाची नाही, त्यांना फक्त द्यायची आशा करतो पण घ्यायची आशा नाही करत. आणि मुलं बी खूप सहकार्य करतात. आपल्या सुनबाई व्यवस्थित आहे, सर्व व्यवस्थित आहे. नाती सगळ्या कौटुंबिक गप्पा, ह्या सगळा आनंद तर आपण घेतो. आता आपला गणपती उत्सव आहे, आपल्या घरात गणेशाची स्थापना झाली. तुम्ही त्या काळातला पाहिलेलं गणपती बाप्पा, आत्ता त्या काळातल्या काय आठवणी, आता झालेला फरक? पहिला बी कारखान्यातर्फे आमचं चांगलंच गणपती राहायचं. कारखाना काय व्यवस्थितच सर्व येत. परत आम्ही घरोघरही बसवायचं, पोरं करायचे. त्यावेळेला छोटे गणपती राहायचे आणि आता जसे मोठे जसं त्याचे कार्यक्रम ठेवायचा. आमचा एक दिवसाचा पगार कापायचा आणि कारखाना मोठमोठे कार्यक्रम, तमाशे, नाटकं येते. आणि तसा संगमनेर कारखाना खूप आगळलेला आहे आजपर्यंत. कारण मी कोपरगाव तालुक्यातला, पण माझ्या कारखान्यापेक्षा मला संगमनेर कारखान्यात जास्त आहे. कारण आपण जे पोट भरतो तो चांगला आपल्याला वाटला ना. माझं शिक्षण जवळजवळ 7वी मडीमध्ये कोपरगाव तालुक्यात झालं आणि नंतर 11वी पर्यंत तळेगाव झाले. तळेगाव दिघे संगमनेर तालुक्यात. नंतर इथं मग मी कामाला लागलो. छान छान. तुमच्या या सगळ्या गप्पा ऐकून खूप आम्हाला, आणि या काय होतं, बऱ्याचशा गोष्टी या तरुण पिढीपर्यंत पोहोचत नसतात. त्या पोहोचण्याचं काम आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही केलं त्याच्याबद्दल तर आपलं कौतुक आहे. आता सगळ्यांबद्दल बोललो थोडंसं. आमच्या सुनबाई कशा आहेत आपल्या? सुनबाई दोन्ही चांगले आहे माझ्या. नाही, ते उगाच रुसून बसायचे. दोन्ही ग्रॅज्युएट आहे, दोन्ही ग्रॅज्युएट आहे माझ्या. एक शिन्नरला आहे लहान सून, आणि लहान मुलगा शिन्नरला आहे, प्रोडक्शन मॅनेजर आहे तो. आणि दोन्ही ही सून डेंटल आहे आपल्या. हां, ती घरकामच करते, टेलर काम करते थोडंफार. मुलं दोन्ही त्यांचे शाळेत आहे, ते चांगलेच नाही, व्यवस्थित आहे दोन्ही नातू. चला, आता पुन्हा एकदा मग मी सरांशी गप्पा मारतो. आपल्याला अजून काय बोलायचं आहे? बरं, चला. आमचा कार्यक्रम कसं काय वाटतो तुम्हाला? व्यवस्थित, छान आहे, छान. माझी वाटते का नाही अशी गप्पा मारेल? आम्ही एवढं लांबून आलो तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्याशी गप्पा मारतोय. तू आमचं कसं आहे, आमचं आम्हाला किती टाइम वाट पाहतोय आम्ही, कधी येत्या. आता काय कधी येते, त्याला योग यावा लागतो ना. मग आज आलो का नाही? आम्ही वाट बघत होतो कधी आईकडे जायला मिळते माझ्या, म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून, तुमच्या गप्पा बघून आनंद मिळवणं हाच खरा आमचा आनंदाचा भाग आहे. दादांकडे जातो आता पुन्हा एकदा. हे घ्या. आता आपल्या गप्पांचा हवा सगळा सुरू झाला आहे. गणेश उत्सवाच्या गप्पा झाल्या, सगळ्या आपल्या इंडस्ट्रीविषयीच्या गप्पा झाल्या. आणखीन आपल्या मनातल्या काय भावना आहेत? मनातल्या भावना अशा आहे का मला काही लोकांचं म्हणजे आभार मानायचे याच्यातून, का जे माझ्या जीवनामध्ये मी लहानाचा मोठा जसं झालो त्यामध्ये मला बरेच लोकांनी साथ दिली आयुष्यामध्ये. काय त्यांचा एक मी ऋणी आहे आयुष्यात. जसे माझे आईवडील असतील प्रथमतः, त्यानंतर माझी बायको असेल, माझ्या बहिणी असेल, माझे मेव्हणे असतील, त्यानंतर माझं मित्रमंडळ. आणि इतकं चांगलं मित्रमंडळ आहे माझं काय ते मी म्हणजे कधी विसरू शकत नाही त्यांना प्रत्येक क्षणाला. आज पण ते माझी ही मुलाखत तुम्ही घ्यायसाठी आले तरी ते तुमच्या आधी इथं येऊन बसलेले. हां, ते पाहतोय मी. हां, म्हणजे असं आहे. आणि मला प्रत्येक वेळी माझ्या चांगल्या कामाची पावती म्हणा
किंवा काय असेल ते, पण मला प्रत्येक वेळी जिथं मी ज्या क्षेत्रात गेलो त्या क्षेत्रात मला सहकार्याची भावना म्हणजे सहकार्यच मिळालं लोकांकडनं. कधीच नाही, मी बिझनेसमध्ये जरी उभा राहिलो तरी बिझनेसमध्ये मी ज्या लोकांशी कनेक्ट झालो, पहिल्यांदा मी जेव्हा हा बिझनेस टाकला त्या टायमाला माझ्या काही साऊथ इंडियन लोकांशी माझ्या ओळखी झाल्या, त्या लोकांनी पण मला सहकार्य केलं. आज पण माझं सगळं म्हणजे जी फॅक्टरी चालते तिला जे रॉ मटेरियल लागतं हे सगळं साऊथ आणि बाहेरच्या राज्यात नाही, तर महाराष्ट्रातलं नाही आहे रॉ मटेरियल काहीच. तर माझे सगळे म्हणजे साऊथच्या लोकांनी, अण्णा लोक असतील, त्यामध्ये माझे एक मित्र आहे नारायणगावचे खास मालकोंडा रेड्डी म्हणून, त्यांचं मला कायम सहकार्य असतं, त्यांचे बंधू पण आणि सगळे त्यांच्या फॅमिलीचं मला सहकार्य. त्यानंतर माझे मित्र संगमनेरमधले जे मित्र असतील ते, त्यानंतर राजेश भाऊ मालपानी ज्यांनी मला सुरुवातीला मर्चंट बँकेमधून लोन उपलब्ध करून दिलं. का मुरमुऱ्यासाठी मी जेव्हा डिमांड केली की मला एवढ्या पैशाची गरज आहे, तर ते सुद्धा शॉक झाले का एवढे पैसे, म्हणजे माझं त्या टायमाला 1.5 कोटीचं मी त्यांच्याकडं मागणी केली होती फॅक्टरीसाठी. पण त्यांना म्हटलं मुरमुऱ्यासाठी एवढे 1.5 कोटी रुपये कशाला पाहिजे. मग मी त्यांना ते दाखवलं आणि तेवढा तसा बिझनेस करून दाखवला. आज पण माझं अकाउंट मर्चंट बँकेतच आहे. आणि त्यांनी नंतर थाप टाकली माझ्यावरती का तुम्ही कधी ते जाधवांचं एक गोष्ट ऐकली असेल, जाधव जे मराठी उद्योजकांना पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करतात, त्याच्यामध्ये सुद्धा संजय मालपानींनी माझा उल्लेख केला होता का एक मराठी मुलगा आणि जाधवांनी पण मुलगा, मराठी उद्योजक मुलगा मुरमुरा क्षेत्रामध्ये, कारण मुरमुरा क्षेत्रामध्ये शक्यतो मराठी उद्योजक नाही आहे कोणी. महाराष्ट्रामध्ये जरी म्हटलं तर मीच एकमेव असेल असा माझा अंदाज आहे, बाकी कोणी नाही. त्यानंतर त्या मर्चंट बँकमध्ये मला नेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते श्री गोपाल पडतानी यांनी मला प्रथमतः राजेश भाऊंना सांगून का एक चांगला मुलगा आहे, चांगलं काम करतो आहे, त्याला आपल्याला सहकार्य करायचं आहे. त्यानंतर आज तुम्ही ज्यांची मुलाखत घेऊन आला आत्ता सांगितलं ते अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकरजी जोशी साहेब यांनीसुद्धा मला माझं जेव्हा पहिलं युनिट मी जे टाकलं साई समृद्धी इंडस्ट्री ते 2011मध्ये टाकलं. आणि ज्या टायमाला मला त्या उद्योग व्यवसाय करत असताना असं कळालं का आपण लूज माल विकतो आहे, पण पॅकिंग मालाला डिमांड जास्त आहे मार्केटमध्ये. ज्या अर्धा किलोची पॅकिंग असो, 250 ग्रॅमची पॅकिंग असो, 1 किलोची पॅकिंग असो, याला फार डिमांड आहे. आणि त्यासाठी मला दरवेळेस भाड्याने गोडाऊन विकत घ्यायला लागायचं वर स्टॉक करण्यासाठी, किंवा दिवाळीचा फार मोठा सीझन असतो माझा, त्यासाठी मला ते कायम लागायचं. पण एक दिवस जोशी साहेब आणि युनियन बँकेचे रिजनल मॅनेजर आमच्या औद्योगिक व्यवसायासाठी व्हिजिटसाठी आले होते. आल्यानंतर जोशी साहेबांनी मला बऱ्याच दिवसानंतर पाहिलं नोकरीचा सोडल्यानंतर. अरे तू काय करतो इथं? म्हटलं माझा असं सौदे. त्यांना फार इतका आनंद झाला का त्यांनी मला म्हणणे तुझ्या फॅक्टरीत यायचं मला लगेच. आणि त्यांनी मला लहानपणापासून पाहिलं, कारण ते जेव्हा कारखान्याच्या जनरल ऑफिसमध्ये युनियन बँक होती तेव्हा मी वडिलांचे अकाउंटमधले पैसे टाकणं, परत वडील ड्युटी असले तर वेळ नसला ते पैसे काढणं, हे सगळं काम माझ्याकडे असायचं बँकिंग क्षेत्रातलं लहानपणापासून. तर त्याच्यामुळे त्यांची माझी चांगली ओळख होती आणि ते मला चांगले ओळखायचे. कारण ज्या टायमाला मी नोकरी करायला लागलो त्या टायमाला प्रथमतः जोशी साहेबांनी मला स्प्लेंडर गाडी घेण्यासाठी युनियन बँकेचं लोन दिलं होतं आणि ते मी 2 वर्षात प्रामाणिकपणे एकदम फेडलं होतं. तुमच्या या प्रामाणिकपणामुळेच तुम्हाला इतके सगळे मित्र आहेत किंवा जोशी साहेबांसारखे अनेक जण तुमच्या पाठीमाशी उभे राहिलेत. तर सगळ्यांचे आम्ही देखील सी न्यूजच्या माध्यमातून आभार मानतो, तुमचे आभार मानतो, तुमचे विशेष कौतुक करतो. मंडळी, मराठी माणूस फक्त नकारात्मक विचार करतो म्हणून मागे पडतो, मराठी माणसं मागे नाहीत याचं एक उत्तम उदाहरण माझ्या शेजारी या ठिकाणी बसलेलं आहे. खूप काही तुमच्याशी बोलण्यासारखं आहे, तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. पण काय आहे, आपल्या या कार्यक्रमाचं एक फॉर्मॅट आहे, एक वेळेचं बंधन आहे. खूप गप्पा मारायच्यात, पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जाणार आहोत आणि प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे कार्यक्रमाच्या शेवटी आपण गणपती बाप्पाची आराधना करूयात, आरती करूयात. आजच्या भागामध्ये जरी मी इथं थांबणार असलो तरी पुढच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येणारच आहे. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम सी न्यूज मराठी प्रस्तुत गणपती विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत के थोरात, RMC बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव के थोरात. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम माझा बाप्पा, आवडती वाहिनी सी न्यूज मराठी. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा.
या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, सर्व प्रकारातील खडी, रेडीमिक्स कॉन्क्रीट, VSI क्रश सँड, वॉश सँड आणि VSI खडी, गुणवत्तापूर्ण उत्पादने बनवणारं विश्वसनीय नाव म्हणजेच मेसर्स के थोरात RMC. RMCचे फायदे: कारखान्यातच प्रमाणानुसार मिक्स होत असल्यानं गुणवत्तापूर्ण निर्मिती, बांधकामासाठी लागणारा वेळ आणि खर्चही कमी होतो, बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण कमी होण्यास मदत, योग्य प्रमाणात मिक्सिंग झाल्यानं लॉंग लाईफ टिकाऊपणा. तेव्हा आपल्या बांधकामासाठी मेसर्स के थोरात यांचे रेडीमिक्स कॉन्क्रीट वापरा आणि वेळ तसेच पैशांची बचत करून निश्चिंत व्हा. आमचा पत्ता मेसर्स के थोरात RMC, स्टोन क्रशर आणि RMC प्लांट, पहिला मजला, महालक्ष्मी प्राईड, अकोले बायपास रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8298 29 75 76 आणि 81 77 82 75 76. गणेशोत्सवानिमित्तानं सी न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम माझा बाप्पा. या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स के थोरात RMC. प्रेक्षकांच्या आवडीचा आणि कौटुंबिक उत्साहाचा आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच माझा बाप्पा. आणि गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत असणार झी हास्य सम्राट फेम आपला आप्पा. कार्यक्रमाचे प्रसारण गणेशोत्सव कालावधीत रोज रात्री 7 वाजता आपल्या सी न्यूज मराठी चॅनलवर.